हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे. प्रत्येक जण जो हृदयात स्वप्न घेऊन बराच काळ प्रतीक्षा करत असेल त्यांनी आपले डोळे बंद करून हे ऐकावं. जर ते संथ वाटत असेल तर त्याची प्रतीक्षा करा. ते नक्कीच येईल, त्याला विलंब होणार नाही. प्रत्येक गोष्ट कधी घडणार आहे हे आपल्याला आधीच कळलं तर काय समस्या निर्माण होते? सगळ्यात आधी तर आयुष्य कंटाळवाणं होऊन जाईल, कारण थोडं रहस्य गुपित हवंच. मला रहस्यपट बघायला आवडतात. आणि जर आपल्याला गोष्टी कधी घडणार हे कळलं तर त्या गोष्टी आपल्या आयुष्यात आणण्यासाठी देवावर विश्वास नाही ठेवायला लागणार आपल्याला. आणि हे चांगलं नाहीये, कारण देवावर भरोसा ठेवणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ती आपण करायलाच हवी. आपण त्याच्याशी असलेल्या नात्याचा हा मोठा भाग आहे. माहीत नसल्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या आपण आळशी होत नाही. ऐकताय ना? माहीत नसल्याने आध्यात्मिक दृष्ट्या आपण आळशी होत नाही. त्यामुळे आपण देवाचं अनुकरण करतो, त्याचा शोध घेतो, त्याची प्रार्थना करतो, शिकतो आणि प्रगतीची इच्छा धरतो. पण जर तुम्हाला सगळंच माहीत असेल, सगळ्या गोष्टी कधी घडणार आहे ते माहीत असेल, तर यातलं काहीच होणार नाही. म्हणजेच काय, देव काय करतोय हे तो जाणतो. आणि जर आपल्याला कधी होणार हे माहीत असेल तर ती वेळ जवळ येईपर्यंत पापात राहण्याचा मोह पडेल आपल्याला. नाही, मी म्हणते हो. देव हेतुपूर्वक हे ज्ञान आपल्याकडे येण्यापासून रोखतो आणि आपल्या वेळा त्याच्या हातात आहे त्यावर आपण विश्वास ठेवावा. आणि जेव्हा आपली योग्य वेळ येते तेव्हा नरकातला कोणी सैतान, पृथ्वीवरचा कोणी माणूस देवाला तुमच्या आयुष्यात येण्यापासून थांबवू शकत नाही. ऐकलं ना तुम्ही? पण सैतान असाच मार्गातून बाजूला झाला तर नाही. नाही, सैतान तुम्हाला त्रास देईल पण देवाला थांबवू शकणार नाही. तुम्ही तुमचं लक्ष देवावर ठेवा आणि जेव्हा जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा देवाला तुमच्या आयुष्यात जे करायची इच्छा असेल ते तुमच्या आयुष्यात करण्यापासून त्याला कोणीही थांबवू शकणार नाही. आमेन. योहान अध्याय 13 वचन 7. येशूने त्याला उत्तर दिले, मी करीतो ते तुला आत्ता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. तुला पुढे कळेल. तुमच्यापैकी किती जण अशा काही गोष्टींमधून गेलायत ज्या तुम्हाला अजिबातच समजल्या नव्हत्या आणि काही वर्ष तुम्ही या गोंधळलेल्या आणि दयनीय अवस्थेत घालवलीत आणि कितीतरी वेळा तुमचा विश्वासही उडाला आणि आता मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते ते का घडलं. ते गंमत आहे की नाही? गंमतच असते ही. मी तुम्हाला एक उदाहरण देते. जेव्हा मी घरीच माझा छोटासा बायबल अभ्यास करायचे, माझी पूर्ण वेळची नोकरी असल्याने व्यवस्थित अभ्यास करायला आणि झोपायलाही पुरेसा वेळ नव्हता तेव्हा. आणि एक सांगू, माझी मुलं ही वाढत्या वयाची होती आणि मला मुलं होती, नोकरी, त्यामुळे मी नोकरी सोडावी अशी देवाची इच्छा आहे असं मला वाटायला लागलं. पण जर मी नोकरी सोडली असती आणि आमची बिल्स भरण्यासाठी जेवढ्या पैशांची दर महिन्याला आम्हाला गरज होती त्या $40 कमी पडले असते. आणि हे तर झाले फक्त बिल्स, पण त्याशिवायचे खर्च म्हणजे कपडे, गाडी किंवा घर दुरुस्ती असे काही लक्ष होतेच. आणि मला असं वाटत होतं की मी नोकरी सोडून द्यावी अशी देवाची अगदी इच्छा आहे. आणि मी देवाचं थोडंसं ऐकलं आणि ते यशस्वी झालं नाही. तुम्ही विचाराल म्हणजे काय केलंस? मी अर्धवेळची नोकरी पत्करली. चला, मी काय बोलते कुणाला कळतंय का? देवा, मी तुझं आज्ञापालन करते, पण माझ्याकडे छोटीशी पर्यायी योजना आहे. गरज पडलीस तर, काही कारणाने तू येऊ शकला नाहीस तर माझ्याकडे छोट्याशा पर्यायी योजना आहेत. एक सांगू का, तुम्ही जोवर तुमच्या पर्यायी योजना सोडून देणार नाही तोवर अपेक्षित यश नाही मिळणार. ओ, तुम्हाला ते आवडलं नाही? मी त्यांना सांगते ते. चला आता, तुम्ही तुमच्या पर्यायी योजना सोडून देणार नाही तोवर तुम्हाला जे हवंय ते मिळणार नाही तुम्हाला. इतके ओरडलात तर मी आणखीन काही सांगेन ना मग तुम्हाला. विचार करून बघा. आणि शेवटी मला माझ्या अर्धवेळ नोकरीतून काढून टाकण्यात आलं आणि
माझ्या लक्षात आलं की हा देव आहे, कारण मला कधीही माझ्या कोणत्याही नोकरीतून काढलं गेलं नव्हतं. नोकरीतून काढून टाकावं अशी व्यक्तीच मी नव्हते. पण तिथे काम करण्यासाठी मी गेले त्या वेळेपासून मी काहीच बरोबर करू शकले नव्हते. म्हणजे मला म्हणायचं माझ्या चुका इतक्या हास्यास्पद होत्या की मीच स्वतःला काढून टाकलं असतं. तर मी नोकरी सोडली आणि मी खूपच घाबरले. मी इतकी घाबरले होते, म्हणजे 6 वर्ष दर महिन्याला काहीतरी व्हायचं आणि देवाने बिल्स भरण्यासाठी आमच्या गरजेच्या पैशांची सोय करून दिली. आणि आता मी तुम्हाला सांगू शकते, वळून पाहिल्यावर वाटतं ती माझ्या आयुष्यातली मौल्यवान अशी काही वर्ष होती आणि देवाशी नातं जुळण्याचा असा काही एक काळ होता की त्याने माझ्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी मी पाहिल्या, जे मला माहीत होतं की हे तोच करतोय, असं करणं इतर कुणालाही शक्य नाही. पण बघा, अशा प्रकारच्या जगण्याने मी इतकी थकले होते. म्हणजे कधी देवा कधीही मी इतका मोठा त्याग केलाय, तू आमची भरभराट कधी करणार आहेस? आम्ही दशांश देतोय, मी संदेश देते, मी शिकवते. आणि एक सांगू, आपल्या सगळ्यात चांगल्या गुणांची यादी देवाला द्यायला आपल्याला आवडतं खूप. जसं की तू मला काहीतरी द्यायला हवंस, बघ मी इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी करते, देवा तू काहीच करत नाहीस. माझे धर्मोपदेशक त्यांच्याकडची चांगली बातमी घेऊन आले. त्यांच्याकडे भाषणाचं काम होतं आणि ज्यासाठी मी इतकी उतावीळ होते की कुणीतरी येऊन मला कुठेतरी भाषण देण्यासाठी विचारेल, आणि त्यांनी ते कधी केलं नाही. नंतर ते आले आणि आता ही इतकी मोठी संधी मला मिळाली होती आणि 2-3 लोकांनी त्यांच्याशी भागीदारी करण्याची इच्छाही बोलून दाखवली होती. ते खूप उत्साहात होते. त्यांनी मला ही चांगली बातमी सांगितली. आपण जसं करतो तसं मीही केलं. देवा तुझे आभार, येशूचे आभार यासाठी. आणि चला आता बरं, कमीत कमी मी असं वागू पाहत होते जणू मी कसं वागायला हवं हे मला माहिती आहे. आणि मग अचानक ते म्हणाले की अरे बापरे, मी तुला हे सांगतो हे ठीक आहे ना? आणि मला खरं तर म्हणायचंच होतं की नाही, मला वाटतं तुम्ही गप्पा बसा, पण मी बोलले नाही तसं. आणि किती जणांना जेव्हा तुम्ही फक्त वेदना झाल्यासारखं तुम्हाला वाटतं, दुखावल्यासारखं वाटतं, तुम्हाला कुणाच्या तरी महान साक्षीची स्तुती ऐकायला आवडत नाही? चला प्रामाणिकपणे सांगा. तर बघा, तुमची साक्ष देण्याची ही एक वेळ असते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जर कोणी फ्लूमुळे मरून पडतंय आणि अशा अवस्थेत दिसत असताना तुम्ही त्यांना असं नाही सांगू शकत की मागच्या आठवड्यात तुम्हाला सुद्धा याची सुरुवात झाली होती पण देवाने बरं केलं. ती वेळ असते सहानुभूती दाखवण्याची, नाही का? आमेन. तर मी खरंच त्यांच्यासाठी आनंदी असल्याचं ढोंग केलं आणि ते गेल्यानंतर मी माझ्या मुलीच्या पलंगावर स्वतःला झोकून दिलं आणि रडले आणि रडले आणि रडले आणि रडले आणि रडले. आणि जेव्हा मी पलंगावरून उठले, मी म्हटलं की येशू, मला अगदी एखादा निकाल जरी दिसला तरी मी दशांश देत राहीन, मी अर्पण देईन त्या दिवशीपर्यंत जोवर तुम्हाला नेण्यासाठी पुन्हा येत नाहीस तोवर. आणि त्या दिवसापासून आमची आर्थिक परिस्थिती बदलली. आणि मी एक सांगू का, की आपल्याला फक्त परिणाम मिळवण्यासाठी देवाची सेवा करणं थांबवायला हवं. ऐकलत मी काय म्हटलं? आपल्याला माहिती आहे तिथे वचनं आहेत आणि वचनांवर विश्वास ठेवणं चांगलंच आहे, पण आपल्या देवासोबत असलेल्या नात्यातील आपली वागणूक, त्याने मला जे हवंय ते मला दिलंय की नाही या गोष्टींवर अवलंबून असू नये. आपल्या लाखो हजारो जीवनकाळातल्या शक्य असणाऱ्या आपल्या लायकीपेक्षाही कितीतरी अधिक त्याने आपल्याला दिलेलं. बरं, आपण त्यातून का गेलो हे आपल्याला समजलं नाही. आणि बघा, याला काहीच अर्थ नाही. आपण त्याग करतो आणि आपण जे योग्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतो. पण मला आत्ता कळलंय, मला आता सगळंच समजलंय, कारण तेव्हा आम्हाला महिन्याला $40 हवे होते. आणि आता या सेवा कार्यासाठी दर महिन्याला किती खर्च येतो हे मी सांगितलं ना, तर तुम्ही तुमच्या खुर्चीतून खाली पडाल.
आणि एक सांगू का, मी याचा कधीच विचार केला नव्हता. देवाने हे पैसे आणले आहो. आम्ही आमच्या संमेलनासाठी पैसे नाही घेत. आमच्या सेवा कार्यावर कुठलंही कर्ज नाही, एकही नाही. आम्ही व्याजासाठी एक पैसाही खर्च केलेला नाही, कारण आम्ही कर्जच घेतलेलं नाही. आणि तेव्हा महिन्याला $40 असायचे. पण बघा, तिथेच मी देवावर कसा भरोसा ठेवायचा ते शिकले. जगभरातील सेवा कार्यासाठी देवावर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्हाला तुमचे मोजे आणि अंतर्वस्त्रांसाठी देवावर विश्वास ठेवायला शिकायला लागतं. चला आता. आणि 1970च्या काळात मी देवाकडे ज्या छोट्या मागण्या करायचे त्यांची यादी लिहिलेली वही अजूनही माझ्या घरी आहे. प्रिय देवा, मला 12 नवीन वॉशक्लोथ आणि एक नवीन भांडं हवंय. आणि मी तो दिवस विसरणार नाही जेव्हा कुणीतरी दारावर थाप मारून म्हटलं, मी त्या व्यक्तीला ओळखलं नाही, ती म्हणाली की तू मला ठार वेडीबाई समजणार नाहीस अशी आशा करते. मला वाटलं तुला 12 नवीन वॉशक्लोथ घेऊन द्यावेत असं देव मला सांगतो. अशाच गोष्टींमुळे तुम्ही देवासोबत बांधले जाता हो. खरंच मला म्हणायचं, मला माहिती आहे तो देवच असणार आहे. आणि बघा, आमचा देवावर विश्वास असं म्हणणं एक गोष्ट झाली, पण जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण त्याच्या विसाव्यात येतो. देवावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न खरंच निराशाजनक आहे. पण जेव्हा तुम्ही खरोखर विश्वास ठेवता, तुम्ही कोणत्याही परिस्थितीची चिंता करत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे देव या सगळ्याची काळजी घेईल. कधी ते तुम्हाला माहित नसतं, केव्हा ते तुम्हाला माहित नसतं, कसं ते तुम्हाला माहित नसतं, कसं ते शोधूही पाहत नाही तुम्ही. तुम्हाला माहिती आहे देव ते करेल. आणि जर देवाने ते केलं नाही तर कदाचित ते घडायला नकोच असेल. चला आता. एक सांगू, असं शक्य आहे की अगदीच थोडंसं, मला माहिती आहे पण शक्य आहे, तुम्ही अशा एखाद्या गोष्टीसाठी देवावर विश्वास ठेवताय जी खरं तर तुम्हाला मिळताच कामा नये. ओ, हे ऐकायला नाही छान वाटलं नाही का? बरं, आपण बघूया आपण किती आध्यात्मिक आहोत. खरंच असं शक्य आहे की तुम्ही अशा गोष्टीसाठी देवावर विश्वास ठेवत असाल जी खरं तर तुम्हाला न मिळणंच चांगलं. मी तुम्हालाही ते सांगायला हवं हे मला पटतंय बरं का. तुम्ही ते ऐकाल ना तोपर्यंत तिकडे त्यांना विचार करायला वेळ मिळेल ना हो. पण हे खरं आहे, जर ते तुम्हाला मिळावं अशी देवाची इच्छा आहे तर देव तुम्हाला ते का नाही देणार. आणि जर तो ते देत नसेल तर एक तर ती वेळ योग्य नाही किंवा मग तेच योग्य नाही. आणि जर आपण तितके हुशार आहोत तर आपण अशा गोष्टीची इच्छा करणार नाही जे आपल्याला द्यायची देवाची इच्छा नाही. आणि नक्कीच आपल्याला ते वेळेच्या आधी नकोय, कारण जर तुम्ही त्याची काळजी घेण्यासाठी सज्ज नसाल तर ते ओझंच होईल ना तुमच्यासाठी. योहान अध्याय 16 वचन 12. मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आत्ताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. वाह, आश्चर्य आहे. देवाला काय माहिती आहे ते मला माहित नाहीये. एक सांगू का, आता मी थोडीशी म्हातारी झाली आहे. मी कधीतरी देवाला विचारते, मी अजून किती वर्ष जगणार आहे रे. आणि मी जेव्हा मरेन तेव्हा कशी मरेन मी. ते वेदनादायी असेल की झोपेतच घेऊन जाशील बाबा मला तू. एक सांगू, तुम्ही अशा विचित्र गोष्टींचा विचार करायला लागता तेव्हा बघा, तुमच्यापैकी जे विषित आहेत ना त्यांना मला एक सांगायचं आहे की स्तोत्रसंहिता सांगते, मी तरुण होतो आणि आत्ता म्हातारा झालो. आणि तुम्हालाही तिथे जायचंय, विश्वास ठेवा. रोज तुमचं वय वाढतच आहे, पण म्हातारा न होता मोठा कसं व्हायचं यावरही मी एक पुस्तक लिहिणार आहे. आमेन. खरोखर मी एका पुस्तकावर काम करते, आकर्षकरित्या वृद्ध होणं. म्हणजे एक सांगू का, वय हा फक्त आकडा असतो आणि म्हातारा होणं ही मनोवस्था. देव नाही तुम्हाला अशा गोष्टी सांगत आहो, मला माहित नाही, पण
एके दिवशी हे सगळं संपेल आणि मी निघून जाईन. जर तुम्हाला बरोबर कळलं की देवाने छान प्रकारे या सभागृहातील काही जणांचा वापर करून घेतलाय, तर तुम्हाला इतकं आत्मकेंद्री वाटेल जे खूपच दयनीय असेल. ठीक आहे, इथे मी एक वाक्य लिहिलंय जे तुम्ही वाचावं असं मला वाटतंय. देवाने आपला पुरेपूर वापर करून घेणं आणि विनम्र राहणं यासाठी मोठी आध्यात्मिक परिपक्वता लागते. चला आता, देवाने आपला पुरेपूर वापर करून घेणे आणि हे तुम्ही नाही तर तो देव आहे याची जाणीव असणं, आणि तुम्ही खूप चांगले आहात म्हणून हे देव करत नाही तरी सुद्धा तुम्ही देवाला पूर्ण गौरव देताय, यासाठी खूप मोठी आध्यात्मिक परिपक्वता लागते. आणि असं वागण्यासाठी तुम्ही देवाच्या जवळ असायला हवं. मला आठवतंय, परमेश्वर एकदा मला सांगत होता, तू माझ्यासाठी काम करतेस यासाठी तुला स्वतःचा एवढा अभिमान वाटतो, पण तू माझ्यासोबत वेळ घालवत नाहीस, हीच समस्या आहे. एक सांगू, देवासोबत वेळ घालवण्याबद्दल सगळ्यात अपराधी वाटणाऱ्या लोकांपैकी काही असे जे पूर्णवेळ सेवा कार्यात असतात. पण आता तसं होत नाही. माझं रोजचं सगळ्यात आधीचं ठिकाण हे देव आहे, कारण देवाने मला सांगितलंय 100% मी याची खात्री करावी की माझ्या प्राधान्यक्रमात तो पहिल्या क्रमांकावर असेल. माझ्या वेळा तुझ्या हातात आहेत. जेव्हा देव तुम्हाला एखाद्या गोष्टीचा छोटासा तुकडा दाखवतो तेव्हा काय वाटतं? भूक चाळवल्यासारखं. एक सांगू का, तुम्हाला जे माहिती आहे तिथून काम सुरू करा, पण जे माहीत नाही त्याची काळजी करू नका. बघा, बरेच लोक जोवर सगळ्या गोष्टी कळत नाहीत तोवर कामच सुरू करत नाहीत, पण त्यांना कधीही सगळ्या गोष्टी कळणार नाहीत, कारण त्यांना जे थोडं माहिती आहे त्याच्यावर ते काम सुरू करत नाहीत. तुमच्यासमोर ज्या ज्या संधी येतील त्या घ्या आणि छोट्या गोष्टी मोठ्या निष्ठेने करा. चला आता, छोट्या गोष्टी मोठ्या निष्ठेने करा. छोट्या गोष्टी मोठ्या निष्ठेने करा. एक सांगू का, जॉयस सिस्टरचे माझ्याकडे $1,00,000 असते तर दिले असते, पण नाही, नसते दिले हो तुम्ही. तुम्हाला $10 मिळाले असते तरी नसते दिले तुम्ही. स्तोत्रसंहिता 31:14-15. हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेविला आहे. मी म्हणतो तूच माझा देवेस. माझे दिवस तुझ्या हाती आहेत. माझ्या वैऱ्यांच्या हातातून, माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून मला सोडीव, मला सोडीव. हबक्कूक 2:3. कारण हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे. तो फसवावयाचा नाही, त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही. प्रत्येकाने जो हृदयात स्वप्न घेऊन बराच काळ प्रतीक्षा करत असेल त्यांनी डोळे बंद करून हे ऐकावं असं मला वाटतंय. जर ते संथ वाटत असेल तर त्याची प्रतीक्षा करा. ते नक्की येईल, त्याला विलंब होणार नाही. पुन्हा एकदा, जर ते संथ वाटत असेल तर त्याची प्रतीक्षा करा. ते नक्की येईल, त्याला विलंब होणार नाही. मनात म्हणा, योग्य वेळ. आता बघा, तुमचा प्रवास दीर्घ असेल, पण आज तुम्ही त्याचा आनंद घेण्याचा निर्णय घ्या. तुम्ही तुमच्या मनाची तयारी केलीत तर देवाची वाट पाहण्याच्या त्या काळाचा तुम्ही आनंद घेऊ शकाल आणि भावनांच्या आहारी जाऊ नका. येशूने भावनांच्या आहारी जाणं नाकारलं. अपूर्ण गोष्टी जन्माला घालण्याचा प्रयत्न करू नका, कारण बायबल म्हणतं आपापल्या समयी होणारी हरेक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे, पण वेळेआधी ती तितकी सुंदर असू शकत नाही. सैतान तुम्हाला संधी मिळवून देईल आणि जेव्हा मला माझं सेवा कार्य वाढवायचं होतं, मोठं करायचं होतं, खूप तीव्र इच्छा होती. अरे बाप रे, तेव्हा मी फक्त हाच विचार करायचे, मोठं मोठं. आम्हाला मोठ्याचं जणू असं व्यसनच लागलं होतं. खरंच, खूपच. प्रत्येक गोष्ट मोठी असावी. आणि बघा, हा
उपदेशकांसाठी सुद्धा प्रमोटर असतात. आणि मी बाहेर कॅलिफोर्नियात होते आणि त्याने माझ्याशी संपर्क साधला आणि म्हणाला, जर तू करार करून मला तुझा एजंट नियुक्त केलंस तर मी सगळ्या प्रकारची कामं तुला मिळवून देईन, तुला प्रसिद्धी मिळवून देईन. ठीक आहे, परीक्षाच होती ती. आपण देवाच्या योजनेतून मार्ग काढून गोष्टी सुरळीत करू शकतो. तुम्हाला माहिती मी कशाबद्दल बोलतेय ते. पण त्या दिवशी दुपारी मी पलंगावर पडून माझ्या रात्रीच्या भेटीला जाण्यापूर्वी प्रार्थना करत होते. मनात माहीत होतं की हे मी करावं असं देवाची इच्छा नाही अजिबातच. आणि म्हणून मी शेवटी एवढंच म्हटलं की देवा, एक तर तू मला बढती दे, नाही तर मला कधीही बढती मिळणार नाही, कारण मी कधीच देहाने असं करणार नाही. चला, अब्राम आणि साराईने जे केलं ते करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःचा फायदा करून घेण्याची चूक करू नका, कारण देव तुम्हाला वाटेल तितक्या जलदपणे नाही हालचाल करत आहो. आणि शेवटी मला सांगायचं की बायबल 2 करारांविषयी बोलतंय, जुना करार, नवा करार. कामांचा करार आणि एक आहे कृपेचा करार. कामांचा करार आणि नियम आणि बंधनांचं अनुकरण करणं आणि मग त्यामुळे तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी पात्र आहात असा विचार करणं किंवा देवावर विश्वास ठेवणं आणि त्याची आज्ञा पाळणं, त्याच्या कृपेने त्याला तुमच्यासाठी गोष्टी करू देणं. आणि बघा, याचं प्रतिनिधित्व केलं गेलं. या 2 करारांचं गलतीकरांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. हागार आणि सारा या 2 वेगळ्या स्त्रियांनी त्याचं कसं प्रतिनिधित्व केलंय ते बघू. तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल तर चांगलंच आहे, पण माहीत नसेल तर हरवल्यासारखं वाटू नये म्हणून मी थोडक्यात तुम्हाला ती सांगते की देवाने अब्रामाला वचन दिलं की त्याचं स्वतःचं हाडामांसाचं बाळ जन्माला येईल. पण अब्राम आणि साराय दोघांचंही बाळ जन्माला घालण्याचं वय उलटून गेलं होतं. त्यामुळे काहीतरी चमत्कारच व्हायला हवा होता. आणि बघा, आशा ठेवण्याचं कोणतंही मानवी कारण दिसत नसतानाही अब्रामाने आशा ठेवली. बघा, आशा करण्यासारखं नैसर्गिक कारण नसतानाही तुम्ही श्रद्धेने आशा ठेवू शकता, कारण देव अशक्य गोष्टी शक्य करत असतो. आणि तो म्हणतो, कुठल्याही शंका आणि अविश्वास दाखवून त्याने देवाच्या वचनात सूट दिली नाही. शंका आणि अविश्वास तुमच्या मार्गात येणारच नाही असा विचार करू नका. येणार, त्यांना येऊ द्या, पण त्यांच्यामुळे बदल होऊ देऊ नका. कुठलीही शंका आणि अविश्वास दाखवून त्याने देववचनात सूट दिली नाही. त्याने देवावर विश्वास ठेवला. पण या वाट पाहण्याच्या काळात सारायला एक कल्पना सुचली आणि तिने हागारला दासी म्हणून बोलवलं आणि तिने तिला अब्रामाची दुसरी पत्नी बनवलं. आता बघा, आपल्याला माहितीच आहे की हा मूर्खपणाच होता. माझ्या लक्षात आलं अब्रामाने तिला विरोध केला नाही, पण बघा, तर हागार गरोदर राहिली. तिने इश्माएलला जन्म दिला. त्याच्या नावाचा अर्थ युद्धाचा माणूस. शेवटी बरीच वर्ष गेल्यावर देवाने सारायला भेट दिली. तिला इसहाक नावाचं बाळ झालं. त्याच्या नावाचा अर्थ हास्य असा होता. तर बघा, तुमच्याकडे पर्याय आहेत. तुमच्याकडे तुमचे पर्याय आहेत. तुम्ही तुमचे मार्ग वापरून युद्ध करू शकता किंवा मग देवाची वाट बघून हसत हसत येशूच्या मार्गाने जाऊ शकता. आमेन, आमेन. तर हा प्रश्न नेहमीच विचारण्यापेक्षा की कधी देवा कधी, आपण शिकायला हवं की देव हा चांगला आहे आणि तो काय करतोय हे तो जाणतो आणि तुमच्यासाठीची सर्वोत्तम गोष्ट तो प्रत्येक परिस्थितीत करणार आहे. आपण आपली सहनशक्तीही वाढवली पाहिजे. आणि मी असं म्हणते, याची नोंद घ्या, कारण आपली सहनशक्ती वाढवण्याचा एकच मार्ग तो म्हणजे आपल्याला ती वापरता आली पाहिजे. तेव्हा सहनशक्तीसाठी प्रार्थना कराल तेव्हा तुम्हाला कशाचा तरी सामना हा करावाच लागणार हे लक्षात घ्या.
हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.